नमस्कार. कशा आहात सर्वजण? मजेत आहेत ना? मजेतच राहा. मी अनिता हाटोटे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला आनंदी, आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. आज आमच्याकडे नागदिवे पाजळत असतात. प्रत्येकाचे 5-5. नागदिवे म्हणजे काय? नागदिवे म्हणजे ग्रामीण भागात नागदिवे पाजळणे ही एक अतिशय जुनी म्हणजे खूप जुनी परंपरा आहे. ही पूजा साधारणपणे नागदेवता आणि देवता यांच्यासाठी केली जाते. शेती पिकाचे रक्षण आणि घरावर आणि गावावर कसलेही संकट येऊ नये म्हणून हा दिवस साजरा केला जातो. घरोघरी आमच्याकडे असे नागदिवे वगैरे पाजळतात. तुपाच्या ह्याच्यामध्येच दिवा लावायचा असतो. हे मी असं तूप वगैरे गरम करून घेतलं आणि त्याच्यात फुलवाती करून अशा 15 दिवे केले. तिघांचे 5-5 म्हणून असे 15 दिवे बनवले आणि संध्याकाळी करायचे असते. आणि दिवे लावण्याच्या वेळेस मुलांनी वगैरे त्याचे पाय पडायचं असतं. आणि वरती तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये पुढं असं वरती काजळी धरायची असते आणि त्याचं काजळ मुलांना लावायचं असतं. म्हणतात ना ते काजळ लावल्याच्या नंतर मुलांचे डोळे नजर चांगली येते. अशी जुनी परंपरा आहे. पहिले लोक सांगायचे, तीच परंपरा आम्ही फॉलो करतो पुढं, नाही का? जसं आपले आईवडील जसे आजी आजोबा करत होते का, तशीच त्या परंपरा आपण पुढं न्यायच्या असतात. आणि ती मुलांना पण सवय लागते आणि ते पण आपल्या मागं करत राहतात, बघत राहतात कसे करतात मम्मी पप्पा. त्याच्या ह्याने ते पण लक्षात ठेवतात आणि ते पण चालू करतात तसंच करायला. मग रात्रीचं असं दिवे वगैरे वाती वगैरे करून घेतले आणि प्रज्वल हे क्लासून हे आल्याच्या नंतर मग दिवे लावून घेतले. हे दिवे कणकीचे करतात, कोणी बाजरीच्या पिठाचे पण करतात, पण आमच्याकडे मी असेच बघितलेले आहेत म्हणून मी गव्हाच्या पिठाचे करते. आणि ते उकडून घ्यायचे आणि उकडून घेतल्याच्या नंतर अशा वाती वगैरे तुपाच्या वगैरे करून ते दिवे वगैरे लावायचे. आणि ते दिवे लेडीजनीच खायचे असतात, महिलांनी खायचे आहेत, मुलांना वगैरे द्यायचे नसतात, माणसांना नाही द्यायचे. म्हणून सकाळी मी खाईल किंवा नाहीतर गायला चारण, असं आहे आमच्याकडे. अशी पद्धत आहे. रात्रीचे दिवे वगैरे असे लावून घेतले. सगळी तयारी करून घेतली. मुलं आल्याच्या नंतर म्हणलं मग परत घाई होती आणि त्यांना दिवसभर थकलेले असतात, क्लासेस हे ते करून मग दमलेले असतात, मग उशीर होईल. त्याच्यामुळे मी तयारी करून ठेवली आणि मग आल्याच्या नंतर दिवे वगैरे लावले. आणि म्हणलं दर्शन वगैरे, नाही का, पाय पडायचं असतं दिव्याचे. आणि पाय वगैरे पडल्याच्या नंतर काजळी धरून लावले असं त्यांना काजळ लावायचे. लहान मुलांना कसं लावतात तसं लावायचं असतं. थोडंच म्हणजे थोडं जास्त नाही लावलं, कारण की सकाळी स्कूल असते आणि परत ते काजळ निघत नाही, तेलकट असतं ना, त्याच्यामुळं शॉर्टकटमध्ये आपली जशी परंपरा आहे म्हणून लावायचं असतं. ते लावून देत नव्हता प्रज्वल, पण म्हणलं थोडंसं मानाला लाव, नाही का, आहे आपल्याकडं तर ते करायचंच असतं. हे असे मी दिवे वगैरे तूप वगैरे टाकून घेतलं आणि दिवे मस्तपैकी लावले. बघा, तुमच्याकडे आहे का? अशी लावतात का, करतात का? कुणाकडे नाहीत करत, कुणाकडे करतात. आता आमच्या घरी पहिली मांजर छोटंसं पिल्लू आलं होतं, ते कुठं गेलं ते परत भेटलंच नाही, घरी आलंच नाही. पण आता कालपासून ही एक छोटंसं पिल्लू येते मांजर. तिला मग दूध बीत ठेवते प्रज्वल. एके ब्लॉकमध्ये दाखवलं होतं, ब्लॅक कलरची होती बघा ती मांजर छोटीशी. ती पण अशीच आली होती. तिला दूध हे वगैरे खायला प्यायला त्याला टाकायचं आणि कधी कुंकड गेली निघून, ती परत आलीच नाही. परत कालपासून ही मांजर आली. मग तिला पण म्हणलं आहे आपल्याकडं तोपर्यंत दूध वगैरे ते टाकतात. त्याचेच सकाळी उठून तिला गॅलरीमध्ये असते, मस्त माती वगैरे आणून ठेवली, तिला बसायला त्याला टाकलंय आणि फिरते ती दिवसभर घरात. हे बघा, असे दिवे वगैरे पाजळायचे असतात, पाजळणे म्हणतात त्याला. असे वगैरे दिवे लावून घेतले सगळीकडे. प्रज्वल म्हणतो मी लावतो, पण म्हणलं नको, मलाच ते अगरबत्तीने लावित होते ना मी, माचीसनी, तर म्हणलं पोळतील हाताला, म्हणलं पटापट लावून घेते. असे मी दिवे वगैरे लावून घेतले. दुसऱ्या दिवशी चंपाषष्ठी असते, खंडोबाचं असतं, त्याच्यासाठी पण तळी उचलायची असते. रात्रीचे दिवे वगैरे लावून घेते आणि सकाळी तळी उचलायला पाहिजे, काय म्हणते, वांगे पण पाहिजे. हे बघा, असं आम्ही उलताण्यावर धरत असतो काजळी येण्यासाठी. ही अशी मस्तपैकी काळी अशी काजळी होते. मग ती काजळी धरून मुलांना लावायचे डोळ्याला. म्हणतात नवीन नजर येते, असं आहे. पहिली जुनी परंपरा आहे, तशी फॉलो करायची. मी करत असते दरवर्षी. जशी आम्ही आमच्या गावाकडे करते तसंच त्या परंपरेने करायचं असतं.
मग नंतर सकाळची तयारी करायची होती, पण काल बाजार होता म्हणलं येताना वांगे वगैरे आणा. मेथीची भाजी छान मस्त येते हे आता थंडीच्या दिवसामध्ये. खूप छान मेथी, शापू, पालक असं छान आहे. काल मंगळवार होता त्याच्यामुळं हे पण होतं काय बाजार होता म्हणलं वांगे पण घेऊन या. सकाळी तळी उचलायसाठी आपल्याला वांग्याचं भरीत करावं लागेल. बाजरीच्या छोट्या छोट्या भाकरी करावं लागतात. तुम्हाला दाखवते ब्लॉगमध्ये पुढं कशी करायच्या काय करायचे. आमच्याकडं असे पद्धत असते. हे बघा कसं काळं झाले, असं काजळी आली. म्हणलं बस झालं एवढंच मुलांना नाही का. मग सकाळी काय केलं, असे बाजरीचे पीठ मळून घेतलं आणि 8-9-10 म्हणजे काय जेवढे मुलं असतील तेवढे म्हणजे आपण निवेद करत असतो. पण आमच्याकडे काय झालं, स्कूलला सगळ्यांच्या स्कूल होत्या त्याच्यामुळं कुणीच नाही घरी. सगळे स्कूलला मुलं गेली होती आणि आल्याच्या नंतर मग जेवणाच्या आधीच करायचं. सकाळी सकाळी तळी उचलायची असते त्याच्यामुळं पटापट आपलं सकाळी करून घेतले, निवेद वगैरे करून घेतले. हे असे घेतले निवेद करून. आणि आमच्या टेरेसवर मस्त कांदा पात आली होती, ती पण आणली निवेदापुरती आणि ती पण मस्त भाजी केली अशी वांग्याचं भरीत वगैरे. चंपाषष्ठी हा भगवान खंडोबा, मल्हारी, मार्तंड यांचा विजय दिन मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यामध्ये हा चंपाषष्ठी येत असते. भगवान खंडोबांनी मन्नी मल्ला या राक्षसाचा सहारा धरून धर्माचे रक्षण केले ते दिवस म्हणजे चंपाषष्ठी. या दिवशी जेजुरी येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. देवाला हळद आणि खोबरे अशा परंपरेच्या वस्तू आणतात. दरवर्षी लोक जेजुरीला जात असतात आपले घरचे देव वगैरे घेऊन आणि तिथं घरचाच निवेद जेव्हा बाजरीच्या भाकर आणि वांग्याचं भरीत असं घेऊन जात असतो. आम्ही पण दरवर्षी जातो. जेजुरीला जात असतात घरचे देव वगैरे घेऊन. आम्ही तिथं पण तळी उचलतो. देवाला तिथं नदीमध्ये धुवून घ्यायचे असते आणि तळी उचलायची असते. म्हणून दरवर्षी आम्ही वर्षातून एकदा जेजुरीला जातो दर्शनासाठी. ही अशी आम्ही घरच्या घरी ओमकारने आणि त्याच्या पप्पांनी तळी उचलली, कारण की मुलंच नव्हते, सगळे स्कूलला गेले होते. 4-5 जण मुलं पाहिजे असतात. प्रज्वल पण नव्हता. म्हणलं ते करून घेऊ सकाळीच नाही का, म्हणून अशी ती दोघांनी तळी उचलली. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.